नमस्कार मित्रांनो. लक्ष करिअर अकॅडमी नाशिक येथे आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण भेटलेलो आहे चर्चा करण्यासाठी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर, जो की सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. कोणता आहे तो मुद्दा? तर तो मुद्दा आहे की आपली जी कंबाईन ग्रुप बी ची एक्झाम झालेली आहे, या कंबाईन ग्रुप बीच्या एक्झामच्या प्रिलिम्सचं एक्स्पेक्टेड कट ऑफ काय असणार आहे? आता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, की एक्स्पेक्टेड कट ऑफ म्हणजे कुठलाही एक आकडा नसतो. तर हा एक अंदाज असतो, जो अनेक गोष्टींवर घेतलेला असतो. कोणत्या-कोणत्या असतील त्या गोष्टी? तर सगळ्यात पहिल्यांदा, की पेपर कसा होता? पेपरमधल्या विषयांची काठिण्य पातळी कशी होती? हे आपल्याला बघावं लागेल. दुसरं, एकूण जागा किती होत्या? या एक्झाममध्ये एक्झॅक्टली किती जागा होत्या, ज्याच्यावर आपण ठरवणार आहे, की आपलं एक्स्पेक्टेड कट ऑफ काय असणार आहे? तिसरं म्हणजे विद्यार्थ्यांनी किती अटेम्प्ट केले? विद्यार्थ्यांनी किती प्रमाणामध्ये त्या पेपरला रिस्पॉन्स दिला किंवा कशाप्रकारे त्यांची प्रेझेंटी होती? आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे इतर काही गोष्टी ज्या या वेळेसच्या कंबाईन ग्रुप बी साठी महत्त्वाचा पार्ट प्ले करताना आपल्याला दिसून येतात. तर चला आपण एक-एक गोष्ट लगेचच लक्षात घ्यायला सुरुवात करू, कोणताही वेळ न वाया घालवता. आता तुम्हाला इथे दिसतंय, की ही जी कंबाईनची एक्झाम आहे, ही आपली झालेली होती रविवारी 4 तारखेला. आपण जाणून-बुजून थोडासा वेळ घेऊन हा व्हिडिओ बनवतोय, जेणेकरून आपल्याला एक सटीक कट ऑफ सांगता येईल. कारण विद्यार्थ्यांचे बरेचसे रिस्पॉन्सेस आपल्याला गोळा करणं सगळ्यात महत्त्वाचं होतं. घाईघाईत कट ऑफ डिक्लेअर केल्याने कट ऑफ खूप जास्त सुद्धा सांगितला जाऊ शकतो किंवा खूप कमी सुद्धा सांगितला जाऊ शकतो. आपल्याला ते करायचं नव्हतं म्हणून आपण इथे वेळ घेतलेला आहे. आता जर सब्जेक्टचा विचार केला तर इंडियन हिस्ट्री हा सगळ्यात पहिला सब्जेक्ट म्हणजे आपला आधुनिक भारताचा इतिहास. हा जो टॉपिक होता, हा तुमचा ट्रॅडिशनल पद्धतीने विचारला गेलेला होता. ट्रॅडिशनल पद्धतीने म्हणजे पारंपरिक पद्धतीने जेव्हा विचारला गेलेला आहे, तेव्हा त्याच्यामध्ये काय इन्क्लूड केलेलं आहे? त्यांनी नेहमीसारखंच महाराष्ट्राच्या हिस्ट्रीवर नेहमीच्याच काठिण्य पातळीने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे इथे कोणतीही गुगली विद्यार्थ्यांना टाकलेली नव्हती. प्रश्न सरळ होते, सिंपल होते, वन लाइनर होते. त्यामुळे इथे फार काही मॉडर्न इंडिया मेरिट ठरवण्यामध्ये स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन देणार नाही. दुसरा जो पार्ट होता इंडियन पॉलिटी, जो विद्यार्थ्यांच्या हक्कांचे मार्क होते. मात्र इथे काय झालं, इंडियन पॉलिटीचे क्वेशन्स खूप लेंदी आलेले होते. ते बऱ्यापैकी मल्टी स्टेटमेंट होते. आता मल्टी स्टेटमेंट असल्यामुळे साहजिकच काय झालं, विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ लागला किंवा हा सेक्शन जो होता तो विद्यार्थ्यांसाठी वेळखाऊ होता. विचार करा, फक्त 1 तासाचा पेपर आहे आणि या 1 तासाच्या पेपरमध्ये आपल्याला जर अशा पद्धतीचे वेळखाऊ क्वेशन्स येणार असतील, तर साहजिकच काय होणार आहे? विद्यार्थ्यांचा वेळ खूप वाया जाणार आहे. त्याच्यामुळे या सब्जेक्टने इथे एक खूप मोठा पार्ट प्ले केला आपलं मेरिट ठरवण्यामध्ये. हा एक सगळ्यात मोठा इश्यू इथे क्रिएट झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट होती ते म्हणजे पुढचा जनरल सायन्स. आता जनरल सायन्समध्ये काय झालेलं होतं, की क्वेशन्स वन लाइनर होते. मात्र कॉन्सेप्ट आणि कॉन्सेप्टचं इम्प्लिमेंटेशन त्या विद्यार्थ्याला येतंय की नाही, हे बघणारे ते क्वेशन होते. म्हणजे त्यांनी जेही काही क्वेशन विचारले, त्यातले काही खूप बेसिक होते. जसं की त्यांनी अॅल्युमिनियमचं खनिज विचारलं तुम्हाला. बेसिक क्वेशन होता. अल्फा, बीटा, गॅमा किरणांवर आलेला प्रश्न होता. बेसिक क्वेशन होता. पण याच्यामध्ये तुम्हाला काय माहिती पाहिजे? इम्प्लिमेंटेशन ऑफ द नॉलेज व्हिच यू हॅव गेन्ड. आता इथे हा सेक्शन त्या मुलांना व्यवस्थित सोडवता आला असेल, ज्यांनी 11वी आणि 12वी स्टेट बोर्डची पुस्तकं वाचलेले होते. जनरली काय होतंय माहिती का, की जेव्हा कंबाईन ग्रुप बी ची एक्झाम होते, हे बऱ्याच काही काळापासून आपल्याला दिसून येतंय, की एम-पी-एस-सी पॉलिटी आणि सायन्सबद्दल बऱ्यापैकी चांगली डिफिकल्टी ठेवण्याचा प्रयत्न करतंय. सायन्सबद्दल आपली एक चूक काय होते, की आपण बाजारात रेडीमेड असलेल्या पुस्तकांवर जास्त डिपेंडंट राहतो. हे पुस्तकं चुकीची नाहीयेत, पण शेवटी पुस्तकामध्ये किती डाटा टाकायचा ह्याला कुठेतरी एक लिमिटेशन येतं. मात्र जर आपण विचार केला, तर बघा सायन्ससाठी 6वी ते 12वी ची पुस्तकं हा एकदम बेस्ट सोर्स आहे. पण होतं काय आहे, की आपण रेडीमेड सोर्सवर कुठेतरी रिलायबल राहतोय आणि याच्यावर आपण डिपेंडंट राहिल्यामुळे मेन क्वेशन किंवा बेसिक क्वेशन आपल्याला सोडवता येत नाहीत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी 6वी ते 12वी स्कूल बुक्सचा जरा चांगला अभ्यास केलेला असेल, त्यांना हे प्रश्न सोडवता येतील. यासाठी त्या पुस्तकांना रिव्हिजन देणंही तेवढंच महत्त्वाचं होतं इथे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण पुढे गेलो, तर पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतंय इंडियन इकॉनॉमी. आता इंडियन इकॉनॉमी बद्दल एक सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आम्हाला दिसून येते, ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की याच्यामध्ये कॉन्सेप्ट परत तेवढीच महत्त्वाची राहिली आणि कॉन्सेप्टचं इम्प्लिमेंटेशन. या गोष्टींना आयोगाने महत्त्व दिलं. त्याचबरोबर डाटावर 3 ते 4 प्रश्न आले. आता बघा कॉन्सेप्ट आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे कोणते क्वेशन होते? जसं आर-बी-आयवर आलेला क्वेशन होता. इन्फ्लेशनवर आलेला क्वेशन होता. हे क्वेशन कशावर होते? की तुम्हाला कॉन्सेप्ट तर माहिती पाहिजे, पण ती कशी इम्प्लिमेंट होते, कशी चालते हे सुद्धा माहिती पाहिजे.
ज्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने अभ्यास केलाय, त्यांना हे प्रश्न व्यवस्थित सोडवता आले असतील. डाटाच्या प्रश्नांबद्दल तुम्हाला एकदम पिन पॉइंटेड नॉलेज असणं आवश्यक असतं. आता हे जर तुमच्याकडे पिन पॉइंटेड नॉलेज नसेल, तर ऑब्व्हियसली तुम्हाला हे क्वेशन्स अवघड जातातच. त्याच्यामुळे हा पण एक छोटी भूमिका आपली पार पाडणार आहे मेरिट ठरवण्यामध्ये. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. त्यानंतर जो येतो ट्रेडिशनल पार्ट आहे आपलं जिओग्राफी. जिओग्राफी होतं, ट्रेडिशनल होतं. त्याच्यात काही प्रॉब्लेमच नव्हता. चांगले क्वेश्चन विचारलेले होते. हे जे ट्रेडिशनल किंवा क्वेश्चन आहेत, याच्यामध्ये ज्यांनी मॅप्सचा वापर केला, त्या विद्यार्थ्यांना हे क्वेश्चन खूप चांगले सोडवता आलेले असतील. कारण त्यांनी जे जलविभाजकावर विचारलेले क्वेश्चन्स होते, नद्यांवर विचारलेले क्वेश्चन्स होते, याच्यामध्ये जर तुम्ही मॅप्सचा वापर केलेला असेल, तर तुम्हाला 100% चांगला आउटपुट भेटलेला असेल या विषयामध्ये. मॅथ्स आणि रिझनिंग. यावेळेस आयोगाने या विषयातून का खुन्नस काढली हे काही समजलेलं नाहीये. हे क्वेश्चन्स कसे होते? लेंदी होते आणि हे फक्त लेंदीच नव्हते, तर हा पूर्ण सेक्शनच त्यांनी अवघड बनवलेला होता. हम्म. आता सेक्शन का अवघड बनलाय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. झालं काय होतं, की मॅथ्स आणि रिझनिंगला आपण लहानपणापासूनच थोडंसं दूर लोटलेलं असतं. 10वी नंतर आपला मॅथ्सशी कोणताही संबंध आलेला नसतो. त्यात ही क्वेश्चन लेंदी होते. त्याच्यामुळे साहजिकच हा क्वेश्चन अवघड गेलेला आहे. आता अवघड गेलाय म्हणजे झालं काय ते लक्षात घ्या. की जर आपण मागच्या वर्षाबरोबर कंपेअर केलं म्हणजे जी 2025 ला एक्झाम झाली, जी 2024 ची ॲड होती आणि ही 2026 ला झालेली एक्झाम जी 2025 ची ॲड आहे. आता याच्यामध्ये मॅथ्स रिझनिंगसाठी विद्यार्थ्याने एव्हरेजली 17 ते 18 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले होते. जो विद्यार्थी मागच्या वर्षी 17 ते 18 क्वेश्चन सॉल्व्ह करत होता, 2026 मध्ये त्याच विद्यार्थ्याने 10 ते 12च क्वेश्चन सोडवलेत. का? कारण ते लेंदी होते, त्याला वेळ नाही पुरला आणि ज्या विद्यार्थ्यांनी आधी मॅथ्स सोडवायचा प्रयत्न केला, त्यांचे सगळे क्वेश्चन सुटले, पण वेळ खूप लागला. म्हणजे त्यांना 35 ते 40 मिनिटं लागलेले आहेत. सो ऑब्व्हियसली जर विचार केला, तर तुमचे 5 ते 6 क्वेश्चन इथे जर कमी सोडवले जात असतील, तर साहजिकच मॅथ्स जो आहे, तो खूप मोठा, व्हेरी बिग पार्ट प्ले करेल तुमच्या ॲक्चुअल मेरिट ठरवण्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर करंट अफेअर्स हे नेहमीसारखं धोकादायक ठरलं. खूप वेग क्वेश्चन विचारलेले होते. काही असे पार्ट्स होते ज्याच्याकडे कधीही एम-पी-एस-सी गेलेली नव्हती. तिथे अचानक एम-पी-एस-सी घुसली आणि त्याच्यामुळे हा जो सीन आहे, हा सीन एम-पी-एस-सीने इथे अवघड केला. आता जर पेपरच्या एकूण काठिण्य पातळीचा विचार केला, तर आपल्याला बघावं लागेल, की आपण पेपरची काठिण्य पातळी बघतोय. आता ही जी पेपरची काठिण्य पातळी आहे, त्याचा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा आपल्याला परत कंपेअर करावं लागेल 2025 मध्ये झालेला पेपर आणि 2026 मधला पेपर. आता 2025 मध्ये झालेला जो पेपर होता, ह्याची रँकिंगच ईझी होती. ईझी असण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय होतं, की वन लाइनर क्वेश्चन होते, पी-वाय-क्यूचा भडीमार झालेला होता. यामुळे हा पेपर सोपा होता. इथे सीन काय झालाय, पेपर मॉडरेट टू हार्ड आहे. म्हणजे पेपरची काठिण्य पातळी ही जर विचारात घेतली तर 60% क्वेश्चन हे मॉडरेट होते आणि 40% क्वेश्चन हार्ड लेवलचे होते. त्याच्यामुळे साहजिकच मेरिट कमी होण्यासाठी कुठे ना कुठे या गोष्टीचा पार्ट महत्वाचा असणार आहे. या गोष्टीचा हातभार मोठ्या प्रमाणात लागणार आहे. त्याच्यानंतर आपण जे बघतोय ते म्हणजे लेंथीनेस ऑफ पेपर. आता पेपर लेंदी होता याचा पार्ट काय आहे? बघा 2025 मध्ये हा जो पेपर आहे हा फक्त 32 पेजेसचा आलेला होता. पण त्याच ठिकाणी 2026 मध्ये हा पेपर 40 पेजेसचा बनला. आता बघण्यासाठी किंवा बाहेरचे ज्यांना या गोष्टीबद्दल माहिती नाहीये, त्यांच्यासाठी सोपं आहे. काय मोठी गोष्ट आहे. 8च तर पेजेस वाढले. अरे, पण 1 तासात पेपर सोडवायचा आहे आणि त्याच्यात जेव्हा 8 प्रश्न वाढताय, तेव्हा खूप मोठा पार्ट प्ले होतोय या सेक्शनमध्ये. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. या 2 महत्त्वाच्या गोष्टींमुळे साहजिकच पेपर काय होणार आहे, हार्ड लेव्हलकडे जातो आणि पेपर हार्ड लेव्हलकडे गेल्यामुळेच मेरिट कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. ओके, या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता आपण बघूयात जो सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट असते ती म्हणजे एकूण जागा कशा आहेत आणि त्यांचं कसं कॉन्ट्रिब्युशन आहे. आता जर 2024 चा विचार केला, तर ॲक्चुअली किती जागा होत्या? 480 जागा होत्या. हे बघा 480 जागा तुम्हाला आलेल्या होत्या. जेव्हा आपण बघतोय 2024 ची ॲड होती. बरोबर आहे? आता या 2024च्या या 480 जागांसाठी जेव्हा मेरिट बघितलं जातंय, तेव्हा आपल्या लक्षात येतंय हे मेरिट किती लागलेलं आहे, तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. तर हे मेरिट लागलेलं आहे 62.5. ओके. म्हणजे आपण इथे बघतोय की 480 जागा होत्या. या 480 जागांसाठी हे मेरिट लागलेलं आहे 62.50. आता आपण या वर्षीकडे जाऊयात.
आता या वर्षीची जेव्हा तुम्ही ॲड बघताय, तेव्हा तुम्हाला ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. काय लक्षात येते? की टोटल ज्या जागा आहेत त्या 282 आलेल्या आहेत. ओके, मी इथे लिहून ठेवतो. ह्या टोटल जागा आल्या 282. पण या 282 जागांमध्ये ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ॲड आलेली होती फक्त ए-एस-ओ आणि एस-टी-आय पदासाठी. हे मी तुम्हाला का सांगतोय ते तुम्हाला आता लक्षात येईलच. याच्यामध्ये पी-एस-आयची पदं नव्हती. त्याचबरोबर एस-टी-आयसाठी ओपनच्या 0 जागा आलेल्या होत्या. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे अर्ज-फाटे केले. त्यांना आपली व्यथा सांगितली. मग त्यांनी विद्यार्थ्यांना जे प्रॉमिस केलं, त्याच्यामध्ये आम्हाला ही गोष्ट दिसून आली. काय गोष्ट दिसून आलेली आहे, की 29 जुलै 2025 ला एक परिपत्रक काढण्यात आलं. ज्या 282 जागा आधी आलेल्या होत्या, या जागा कसल्या होत्या हेही मी लिहून ठेवतो. ह्या जागा मेजरली होत्या ए-एस-ओ आणि एस-टी-आयच्या. त्याच्यामध्ये पी-एस-आयच्या जागा 392 ॲड केल्या गेल्या. आता हे बघा, की 392 ज्या आहेत त्या पूर्णपणे पी-एस-आयच्या जागा आहेत. ह्या ॲड झाल्या. जर यांना आपण ॲड केलं तर आपल्याला मिळतंय 674 जागा. या झाल्या टोटल 674 जागा. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, की आधीच्या ॲडमध्ये काय होतं, एस-टी-आय ओपन कॅटेगरीसाठी फक्त 0 जागा होत्या. त्याचबरोबर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टॅम्प रजिस्ट्रार, एस-आरसाठी एकही जागा नव्हती. आता साहजिकच ही डिमांड झालेली आहे. त्याचबरोबर ओपनच्या जागा 0 हे कधी पॉसिबल नसतं. त्यामुळे एक 100 ते 110 जागा वाढतील असं म्हटलं जातंय. जर त्याचा विचार केला तर एव्हरेजली 784 जागा म्हणजे 700 ते एव्हरेजली 800 जागांची ही ॲड बनण्याची शक्यता बनते. आता जागा सुद्धा इम्प्रेसिव्ह आहेत. मागच्या वर्षीपेक्षा जवळपास तसं बघितलं तर डबल जागा झाल्यात. मागच्या वर्षी आपण बघितलेलं होतं, की हार्डली 400 जागा होत्या. आता त्या 800 झालेल्या आहेत. साहजिकच मेरिट खाली यायला ही गोष्ट कारणीभूत असणार आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. आता याच्यानंतर जी पुढची गोष्ट आपण बघतोय, की काही इतर गोष्टी जे मी म्हटलो होतो, की त्या सुद्धा गोष्टी इथे इम्प्लिमेंट होतात. तर त्या काय असतील? तर एव्हरेज क्वेशन स्टुडंट्सनी किती अटेम्प्ट केले? जसं मी तुम्हाला सांगितलं, की पेपर काय होता? लेंदी होता. किती लेंदी होता? तर मागचा जो 32 पानांचा पेपर होता, तो डायरेक्ट यावेळेस 40 पानांवर गेला. त्यामुळे साहजिकच मागच्या वर्षी ज्या मुलांनी 90 ते 92 अटेम्प्ट केला होता, त्यांनी ह्या वर्षी जर विचार केला तर एव्हरेजली 78 ते 84 अटेम्प्ट केलेला आहे. त्यामुळे साहजिकच मेरिट कमी होईल. दुसरी गोष्ट, जो मुलगा हा 78 ते 84 अटेम्प्ट करतो, याला 60 ते 62 क्वेशन चांगले येतायत. ज्याचा चांगला अभ्यास झालेला आहे, त्या विद्यार्थ्याबद्दल आपण इथे बोलतोय. त्याला 60 ते 62 क्वेशन चांगले सोडवता येतात. मात्र नंतरचे जे क्वेशन आहेत, याच्याबद्दल तो काय करतोय? अंदाज घेतोय. म्हणजे साहजिकच अंदाज घेतलेले क्वेशन्स बरोबर पण येऊ शकतात किंवा चुकू पण शकतात. यामुळे आपल्याला हे मेरिट कमी जाताना दिसून येईल. ही एक पहिली गोष्ट झाली. दुसरी महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी आंदोलन. झालं काय होतं, की वय वाढीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. हे आंदोलन जेव्हा दिसलं त्याच्या 5-6 दिवस आधीपासून ते Telegramवर ऑनलाईन आंदोलन चालू होतं. विद्यार्थी म्हणजे बऱ्यापैकी डिस्प्लेस झालेले होते, डिस्टर्ब झालेले होते. या डिस्टर्ब मानसिकतेमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली. ती मान्य झाली नाही ही गोष्ट वेगळी. मात्र ह्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर सुद्धा उतरले. आता जे विद्यार्थी खरोखर आंदोलनात सहभागी झाले होते, रस्त्यावर उतरलेले होते, या विद्यार्थ्यांच्या शेवटच्या रिव्हिजन्स झाल्या नाही. जिथे आपण आपला कठीण सब्जेक्ट एकदा परत रिवाईज करत असतो, करंटला थोडं रिवाईज करत असतो, ही गोष्ट झाली नाही. हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे जे मुलं लायब्ररीत अभ्यास करत होते, ज्यांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलेलं होतं आणि जे लायब्ररीत बसून अभ्यास करत होते, या विद्यार्थ्यांचं सुद्धा लक्ष तेवढं लागलेलं नव्हतं. ते 17 वेळा Telegramचे ग्रुप्स चेक करताय, YouTubeचे चॅनल्स, त्याच्यावर येणाऱ्या आंदोलनाच्या करंट न्यूज याच्याकडे लक्ष लागले. कोणी टीव्हीवर त्या न्यूज बघतोय. यामुळे काय झालं, की विद्यार्थ्यांच्या मेंटॅलिटीवर परिणाम झाला. विद्यार्थी डिस्टर्ब झाले आणि याचाही परिणाम आपल्याला इथे दिसेल. ज्यांनी मेरिट वाढवलं मागच्या वेळेस ते होते राज्यसेवेचे जुने विद्यार्थी. यांचा सीन काय होता, की यांचा राज्यसेवा मेन्सचा अभ्यास झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांना या परीक्षेमध्ये थोडासा अप्पर हँड किंवा थोडीशी चांगली प्लेस मिळण्याची शक्यता आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी इथे वर्कआउट होते ती म्हणजे पी-वाय-क्यू. आता जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन होते, ह्यांचा जर मागच्या वर्षीमध्ये आपण अभ्यास केला, तर आपल्याला दिसेल की यांच्या या क्वेशन्समध्ये मेजरली मागच्या वर्षी खूप सारे पी-वाय-क्यू रिपीट झाले होते. मात्र ह्या वर्षी तुम्हाला पेपरमध्ये दिसेल हार्डली 5 ते 6च पी-वाय-क्यू रिपीट झालेले आहेत. मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं होतं, की तुम्ही पी-वाय-क्यूवर भर देण्यापेक्षा तुमच्या स्टडीवर भर द्या. पण तेव्हा बऱ्याच जणांना वाटत होतं, की सर आम्हाला बळजबरी जास्त अभ्यास करायला लावतायत. आम्ही पी-वाय-क्यू करून पटकन पास होऊन जाऊ, हे पटणार नाहीये सरांना. अशा बऱ्याच गोष्टी होत्या, बरोबर आहे. पण आज तुम्हाला कळालं असेल, की स्टडीचा इम्पोर्टन्स किती आहे. शेवटी ॲट द एंड ऑफ डे तुम्हाला स्टडी करावाच लागणार आहे.
आज तुम्हाला तुमच्या पी-वाय-क्यूच्या शॉर्टकट स्ट्रॅटेजीने पूर्णपणे धोका दिलेला आहे. आणि ज्यांचा अभ्यास चांगला होता, त्यांना इथे त्यांनी चांगल्या प्लेसला नेऊन ठेवलेलं आहे. या पी-वाय-क्यूवर बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप जास्त डिपेंडन्सी ठेवलेली होती आणि या डिपेंडन्सीमुळे तुम्हाला मेरिट कमी झालेलं सुद्धा दिसेल. हा पी-वाय-क्यूचा धोकादायक ट्रेंड किती धोकादायक आहे आणि शॉर्टकट्स कसे धोकादायक असतात, हे पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगेल, की तुमच्या बेसिक अभ्यासावर सगळ्यात महत्त्व द्या. पी-वाय-क्यू त्याला जोड देण्यासाठी, तुमचा अभ्यास चेक करण्यासाठी महत्त्वाचे असले पाहिजे, ह्याच्याकडे लक्ष द्या. ओके. आता हे झालं जनरल गोष्टींमध्ये. आता आपण बघूयात, की ॲक्चुअली एक्स्पेक्टेड कट ऑफ आपला काय असू शकतो, याचा एक अंदाज घेऊयात. आता एक्स्पेक्टेड कट ऑफचा अंदाज आपण घेतोय ओपन कॅटेगरीसाठी, बरोबर आहे. आता ओपन कॅटेगरीचा जर विचार केला, तर मला असं वाटतं, की हा जो कट ऑफ आहे, हा 54 ±3 असण्याची शक्यता जास्त आहे. आता ही गोष्ट लक्षात घ्या, की हा एक अंदाजित कट ऑफ आहे. एक्स्पेक्टेड कट ऑफ आहे. हा कट ऑफ नाही. तुम्ही, मी, कोणतंही YouTube चॅनल कितीही दावे केले, तरी करेक्ट कट ऑफ सांगू शकणार नाही. हे सांगू शकणारी पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात, पूर्ण जगात एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे मायबाप आयोग. आयोगच आपल्याला परफेक्टली सांगू शकतं, की कट ऑफ काय आहे, जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा. तोपर्यंत कोणीही सांगू शकत नाही. पण हा एक अंदाजित कट ऑफ आहे. त्यामुळे ह्याच्यात कमेंट बॉक्समध्ये एकमेकांबरोबर युद्ध खेळणे किंवा एकमेकांना काहीतरी घालून पाडून बोलणे, हे करण्याची खरोखर आवश्यकता नाही. आपण परीक्षेला आलेलो आहे. आपला मिनिट-मिनिट महत्वाचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. मग आता सगळ्यात महत्त्वाची याच्यानंतर गोष्ट निर्माण होते, ती म्हणजे सेफ झोन. आता सेफ झोन म्हणजे काय? ज्या विद्यार्थ्यांना 56 पेक्षा जास्त मार्क असतील किंवा त्यांचे जास्त क्वेश्चन बरोबर असतील, तर अशा विद्यार्थ्यांनी इमिडिएटली मेन्सला लागण्याची काहीही प्रॉब्लेम नाही. त्यांना काहीही हरकत नाहीये. त्यांनी इमिडिएटली मेन्सला वळलं पाहिजे ते सेफ झोनमध्ये. किंवा एक चांगली स्ट्रॅटेजी काय असू शकते, की तुम्ही पहिल्यांदा ग्रुप सी ची जी प्रिलिम आहे, ही ग्रुप सी ची प्रिलिम देऊन द्या. ही ग्रुप सी ची प्रिलिम दिल्यानंतर मग तुम्हाला या दोन्ही एक्झाम्स ज्या आहेत, म्हणजे कोणत्या? ग्रुप बी ची मेन्स आणि ग्रुप सी ची मेन्स. या दोन्ही मेन्स तुम्हाला सोबत अभ्यासायला घेता येतील. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी ट्राय करू शकता. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांचा स्कोर हा 54 ±3 आहे, त्यांनी होप्स ठेवायला काहीही हरकत नाही. जर तुमचा कोणाचाही स्कोर असा असेल किंवा 56 च्या पुढे जर असेल, तर तुम्ही इमिडिएटली पुढच्या प्रवासाला लागा. तुम्ही थांबू नका. वेळ खूप कमी आहे. कसा निघून जाईल कळणार सुद्धा नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अभ्यास करा आणि हे करत असताना तुम्ही बेसिक स्टडीला जास्त महत्त्व द्या आणि त्याच्या जोडीला पी-वाय-क्यूचा वापर करा. ही गोष्ट लक्षात घ्या. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने जर तुम्ही विचार केला, तर हा तुमचा कट ऑफ असण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. हे सर्व करत असताना, हा कट ऑफ बघत असताना तुम्हाला कुठेही मदत लागली किंवा काहीही लागलं, तर लक्ष्य करिअर अकॅडमी तुमच्यासोबत सदैव आहे. या तुमच्या प्रवासामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळालं पाहिजे. कारण एम-पी-एस-सीचं चक्रव्यूह आपल्याला तोडायचा आहे आणि तो तोडायचा आहे आणि यातून बाहेर पडायचं आहे, ते फक्त पोस्ट घेऊनच. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासाला लागा. लवकरात लवकर पोस्ट मिळवा. यासाठी लक्ष्य करिअर अकॅडमीकडनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक